Hello, my dear students. How are you? Fine. Okay, students. In the last lecture, we studied how to find cube roots of the given numbers. म्हणजे मागच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो की दिलेला जर नंबर असेल तर त्याचे क्यूब रूट कसे फाइंड करायचे. क्यूब रूट म्हणजे त्याचं घनमूळ. आठवतंय? आता बघा बाळांनो, क्यूब रूट आपण काय करत होतो? क्यूब रूट फाइंड करत असताना त्याचे फॅक्टर्स पाडायचो, बरोबर आहे? त्याचे फॅक्टर्स असे पाडायचे, त्यातले तीन पैकी एक उचलायचा आणि ठेवायचा. त्याचा प्रॉडक्ट केला म्हणजे क्यूब रूट मिळाला. ओके, जसं की समजा 8 आहे, 8. मग ह्या 8चं क्यूब रूट विचारलं तर 8चं क्यूब रूट आपण अगोदर ह्याचे काय करणार? फॅक्टर, म्हणजे 2 × 2 × 2, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8. हे झाले त्याचे फॅक्टर्स. आता इथं ह्याला ज्यावेळेस आपण असं लिहिणार, बघा हा झाला स्क्वेअर रूट, पण इथे ज्यावेळेस 3 येईल देन इट इज क्यूब रूट. देन हाऊ टू फाइंड क्यूब रूट ऑफ 8? तर 8चं क्यूब रूट कसं असेल? या तिघांपैकी एक जण, हे जे तीन फॅक्टर आहेत त्या तीन पैकी एक जो आला दॅट इज द क्यूब रूट ऑफ दिस 8. मग क्यूब रूट ऑफ 8 इज 2. म्हणजे 8चं क्यूब रूट 2 आणि 2चा क्यूब 8. आठवतंय? तसं आता आपल्याला इथे मी तुम्हाला आणखी सांगितलं होतं की पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब रूट पॉझिटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट नेगेटिव्ह नंबर. मग आता हा नेगेटिव्ह नंबर दिला इथे, मग नेगेटिव्ह नंबरचा क्यूब रूट पण काय येणार आहे? नेगेटिव्हच येणार आहे. ते लास्टला घेऊ आपण त्याचं. ओके, आता बघा म्हणून इथे आपल्याला आता काय करायचं ते एकदा समजून घ्या. एकदा हे जे 2744, टेक धिस नंबर हिअर 2744. ओके, आता इथे याला 2 ने भाग जाते आपल्याला. बघा युनिट प्लेसला 2 आहे म्हणजे 2 ने भाग जाणार त्याला. देन डिवाइड बाय 2, 2 1 = 2. बघा बेक बे इथं 2, नंतर इथे 7, मग 2 3 = 6. बघा 2 1 = 2, 2 3 = 6. किती उरला? 1 उरला. इथे दिला 14. मग 2 7 = हे 1 4 म्हणजे 14 झाले. 2 7 = 14 झाले, इथपर्यंत संपलं. आता हा 4, मग इथे 2 2 = 4, 2 2 = 4. आता बघा आता इथे परत 2 ने भाग जातो इथे 2, पण आता ह्या 1 ला जाईल का? नाही. मग ह्या 13 ला एकत्र करा. बघा 2 6 = 12, 2 6 = 12. 13 मध्ये 12 गेले, 1 उरला. 1 इथे दिला. हा कळतंय का? 2 6 = 12, 13 पेक्षा छोटा. 1 उरला, इथे दिला. 17 झाले. आता 2 8 = 16. करेक्ट. 2 8 बघा बरं, 2 8 = 16. 17 मधला 16 गेला, 1 उरला. परत इथे दिला 12 झाले. ह्या 2 चे 12 बनले. मग 2 6 = 12, 2 6 = 12. इथे किती? 6. 2 6 = 12. ओके, परत 2 ने जातो. चला आता 2 3 = 6, 2 4 = 8 आणि इथं परत 2 3 = 6. ओके, आता ही 343. आता तुम्हाला मी उद्याच्या लेक्चर मध्ये काय करणार बाळांनो? स्क्वेअर्स देणारे लर्न करायला. सगळे 1 to 30 पर्यंत तुमचे स्क्वेअर लर्न झाले पाहिजे आणि क्यूब्स पण देणारे 1 to 30 पर्यंत. ते सगळे क्यूब्स तुम्हाला लर्न करायचे. ओके, आता हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला लगेच कळलं असतं जर तुमचं क्लिअर असतं तर. आता तुम्ही 2 ने चेक करा, 3 ने चेक करा, 4 ने चेक करा, त्याला भाग जातोय का बघा. जर सपोज तुम्ही 2 ने बघितलं जाणार नाही, 3च्या टेस्टने बघा नाही जात, 4 ने नाही, 5 ने, 6 ने, 7 ने बघा. 7 ने जाणार त्याला, कारण 7चा क्यूब दिसतोय हा मला. बघा 7, आता इथं 3 ला जाणार. मग 34 एकत्र करा. हे 34, हे 2, मग 7 किती? 34 नाही येत. मग 7 त्याच्या अगोदरचा. 7 4 = 28, 7 4 आणि 7 5 = 35. हा मोठा होईल. मग 7 4 = 28, किती उरले? 6 इथे दिले. बघा 63 झाले. मग 7 किती? 63, 7 9 = 63. ओके, 7 9 63. आता बघा, आता 49 ला परत 7 7 बघा हे 49 झाला. 7 7 = 49. ओके, आता ह्या 7 ला मग इथं 7 1 = 7, 7 1 = 7. ओके, कळलं आता? आता ह्याला इथे लिहून घ्या. चला इथे मी त्याचे फॅक्टर्स लिहून घेतो. 2744 इज इक्वल टू, बघा हे सगळे फॅक्टर इथे ह्याच्या समोर लिहा. हे उभे लिहिले, इथे आता आडवे लिहा. 2 2 2 3 times, 2 × 2 × 2 × 7 3 times, 7 × 7 × 7. आता आपल्याला इथे क्यूब रूट लिहिलंय का आपण? नाही, आपण फक्त हा नंबर लिहिला, त्याचे फॅक्टर्स. आता इथे ह्याला क्यूब रूट मध्ये लिहिणार मी. क्यूब रूट ऑफ 2744 दॅट इज इक्वल्स टू. मग असं जर असेल तर ह्याच्यातला क्यूब रूट कसा येतो? तर या तिघांपैकी एक जण. क्यूब रूट म्हणजे 3 पैकी 1 इकडे घ्यायचं क्यूब रूट मध्ये. स्क्वेअर रूट असेल तर दोघांपैकी 1. स्क्वेअर रूटला ह्या दोघांच्या जोड्या, ह्या जोडीपैकी 2 पैकी 1, दोघांपैकी 1, दोघांपैकी 1. क्यूब रूट मध्ये तिघांपैकी 1 घ्यायचं. ओके, मग आता इथे बघा हे 3 जण आहेत. 2 2 2, त्यातला एक जण आला
इंटू आता इथे कोणापैकी 3 वेळेस 7 आहे, मग त्यातला एक उचलायचा आणि त्याला एकाला इथे लिहायचं. मग बघा बरं बाळांनो काय आलं 2 7 जा 14. मग ह्याचं हे आन्सर आलं. पण हे करेक्ट आहे का? तुमच्यापैकी काही जणांना कळलं इथे मायनस साइन द्यायचं राहिलंय. मग पुढे घ्या ते लास्टच्या स्टेपला घ्यायचं. देअरफॉर बघा आता -2744 दॅट इज इक्वल टू आता हे जर मायनस असेल तर आलेला आन्सर सुद्धा मायनस घ्यावा लागेल. इथे काही -14 विच इज द आन्सर. कळलं का? सिंपल आहे की नाही? याला घ्यायचं त्याचे फॅक्टर्स पाडायचे, फॅक्टर्स पाडलेले ते असे इथून उचलायचे, इंटू 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 मध्ये असतं त्याला साइन ते इथे लिहायचे. त्या तिघांपैकी एकाला उचलायचं, तिघांपैकी एकाला उचलायचं. ओके आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आला दॅट इज द आन्सर. फक्त साइन चेक करायचं, इथं मायनस होतं म्हणून ह्याचं मायनस आलं. ओके नाउ वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन. 32,768 32,768 दिस इज क्वेश्चन नंबर 6. हा 6वा क्वेश्चन आहे बघा. ओके नाउ टेक दिस नंबर हियर. आता हे नंबर इथे घेऊया आपण. आता बघा बरं का काही जणांना ह्याचे थोडे मोठे पण नंबर माहित असू शकतात. एखाद्याला वाटलं आपण 4 ने डिव्हाइड करत जाऊ तरी चालेल, एखाद्याला वाटलं 8 ने डिव्हाइड करत जायचं तरी चालेल. पण जनरली माझं मत असेल की तुम्ही बेसिक छोटे छोटे नंबरने डिव्हाइड करत चला, तुम्हाला ते सोपंच आहे. ओके फक्त प्रॅक्टिस करा. आता चला ह्याला इथे घेऊया आपण 32,768. आता शेवटी 8 आला. मी तुम्हाला एका लेक्चर मध्ये काय करतो बेसिक पार्ट देतो. जसं की तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी पाहिजे, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शिकवतो मी त्यामध्येच तुम्हाला स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट हे सगळं बेसिक करून देतो क्लिअर. म्हणजे मग तुम्हाला काय होईल ते पार्ट करायला सोपं जाईल आणि हे असे ज्यावेळेस तुम्ही डिव्हिजन कराल ते तुम्हाला खूप सोपं वाटेल मग. ओके आता बघा इथे 2 ने जर डिव्हाइड केलं ह्याला तर 2 1 जा 2 एक उरला इथे दिला. बघा 2 1 जा 2 इथे 3 मधला 1 उरला इथे दिला 12. 2 6 जा 12 संपलं इथे. आता 7 2 3 जा 6 ह्याच्यात तर 7 आहे, एक उरला इथे दिला 16. मग इथे काय 2 किती 16 2 8 जा 16 झालं हे संपलं. आता इथे 8 उरला 2 किती 8 2 4 जा 8. ओके सिंपल. इथे 4 आला परत 2 ने भाग जातोय बघा 2. आता इथे 16 आलं 2 8 जा 16 एवढं झालं. आता इथे 3 2 1 जा 2 3 मधला 2 गेला एक उरला इथे दिला 18. 2 9 जा 18 आणि इथे 4 उरला 2 2 जा 4. कळतंय का बघा बरं. 2 8 जा 16 2 1 जा 2 एक उरला इथे दिला 18. 2 9 जा 18 संपलं हे आणि इथं 4 मग 2 2 जा 4. ओके परत 2 ने. आता बघा 2 4 जा 8. आता इथे गोंधळ होतो बरं काही जणांचा. 2 4 जा 8 आला. आता काही जणांना वाटतं इथे 1 ला जाईल का भाग, नाही जाणार. मग काही जण काय करतात लगेच 19 ह्याला एकत्र करतात. तसं करता येत नाही. तुम्ही सुरुवातीला दोघांना एकत्र घेऊ शकता, लगेच ह्याला लगेच घेऊ शकता एकत्र. पण मधले जे आहेत मध्ये ह्याच्यानंतरचे जे मध्ये येतात त्यांना डायरेक्ट दोघांना एकत्र घेता येत नाही. त्याच्या बदल्यात इथे एक 0 द्यावा लागतो. म्हणजे बघा 2 ह्याला 1 ला जात नाही मग 0चा भाग द्यायचा. 2 0 जा 0 बघा ह्याच्यापेक्षा छोटा आहे ना मग 2 0चा भाग द्यायचा. 2 0 त्या नंबर पेक्षा छोटा असेल तर त्याला 0चा भाग द्यायचा आणि मग एकत्र करायचं. मग बघा 2 0 जा 0 एक उरला इथे दिला. आता 19 आता एकत्र करू शकतो पुढच्या स्टेपला. मग 19 मग 2 किती 19 2 9 जा 18 एक उरला इथे दिला 12. मग इथे 2 6 जा 12. कळलं का बाळांनो? हे गोंधळ करू नका ह्याच्यात. बघा 2 4 जा 8 हे झालं. आता ह्या 1 ला भाग जातो का, तो छोटा आहे ह्या 2 पेक्षा, भाग जात नाही. मग छोट्याला भाग जात नाही मग काय करायचं, त्याला 0चा भाग देऊन टाकायचं. त्याला वाईट नको वाटायला, त्याला वाईट वाटू शकतं ना अरे आपल्याला भाग नाही दिला. मग त्याला काय करायचं 0चा देऊन टाकायचं. मग बघा 2 0 जा 0 ते खुश झालं आणि मग ते जसंच्या तसं उरलं त्याला तिकडे पाठवून द्या. ते झालं 19 इकडे आलं ना हे, मग त्याचे बनले 19. पण 19 म्हणजेच 2 9 जा 18 एक उरला इथे दिला 12 म्हणजे 2 6 जा 12. कळलं? आता बघा आता इथे परत 2 ने भाग जातो. 2 2 जा 4 2 किती 0 म्हणजे 2 0 जा 0 परत आता 9 2 4 जा 8 एक उरला इथे 2 8 जा 16. आता परत 2 ने 2 1 2 2 1 जा 2 इथे 0 2 0 जा 0 2 2 जा 4 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8 4 आलं. आता इथे आता तुम्ही म्हणणार इथे पण त्याला द्यायला पाहिजे भाग. तो सुरुवातीला मी काय सांगितलं मध्ये आले एकत्र करायची वेळ आली मध्ये तर 0 द्यायचा. सुरुवातीला असेल तर एकत्र करता येतो, त्याला 0 द्यायची गरज नाही. आणि दिला तरी काही फरक पडतो का बघा बरं. हे पहा तुम्हाला वाटलं तर 0 देऊ आपण 2 0 चा बरोबर. आणि नंतर ह्याला एकत्र केलं किती झाले ते 10. मग 2 5 जा 10
मग 2 5 जा 10. बघा सुरुवातीला 0 देऊन काही फायदा आहे का? काहीच फायदा नाही, कारण 0 देऊन काही सुरुवातीच्या 0 कोणी विचारतं का तुम्हाला मी इतके पैसे देतो, इतके पैसे देतो, इतके पैसे. बघावर किती दिले. पण हेच 0 जर त्या बाजूला आले त्याचं मूल्य वाढतं की नाही, त्याची व्हॅल्यू वाढते की नाही. हा, तसं इथे सुरुवातीला हा 0 जरी दिला तर ह्या 0ला काही किंमत आहे का? मग सरळ ह्या दोघांना एकत्र करायचं आणि 2 5 जा 10 हे 0 लिहायची गरज नाही. ओके, आता बघा 2 5 जा 10 झालं. आता इथे 2 आला, मग इथे 2 किती 1, 2 किती 2 म्हणजे 2 1 जा 2. परत आता 2 किती 4, 2 2 जा 4. परत आता 2 2 जा 4. बघा 2 2 जा 4, एक उरला इथे दिला, 11 झाले. 2 5 जा 10, एक उरला इथे दिला, 2 6 जा 12. येते लक्षात. आता बघा बरं कळलं, इथे 2 1 जा 2, आता इथे 5, मग किती 2 किती 2 2 जा 4, एक उरला इथे दिला, 2 8 जा 16. परत घ्या आता 2, मग 2 आता ह्या दोघांना एकत्र करायचं. आठवते ना, जर 0 चा दिला तर काही फरक पडतो का? 0 ने नाही. आता एकत्र करा ह्यांना. 12 2 किती 12, 2 6 जा 12 आणि नंतर इथे 8 म्हणजे 2 4 जा 8, 2 4 जा 8. आता बघा बरं बाळांनो, 2 2 किती 6, 2 3 जा 6, 2 किती 4, 2 2 जा 4. 2 आला. आता 2 किती इथं 3 ला द्यायचा का, मग 3, मग 2 1 जा 2, एक उरला इथे दिला 12, 2 6 जा 12. आता 2 किती 16, 1 ला तर नाही जाणार, मग एकत्र करावं लागेल यांना. 0 द्यायची गरज आहे सुरुवातीला नाही. मग 2 किती 16, 2 8 जा 16, 8. आता 2 किती 8, 2 4 जा 8. नंतर 2 किती 4, 2 2 जा 4 म्हणजे 2. आणि नंतर आता लास्टला 2 किती 1, 2 1 जा 2. आता एवढे जे आलेत ना हे ह्याच्या समोर लिहायचे. ह्याच्या समोर हे सगळे येतील. बघा बरं आता किती जण आहेत ते, त्यांचे 3 3 चे ग्रुप करायचे मग, आणि त्यातून एक एक बाहेर काढायचा. ते झालं त्याचं क्यूब रूट. आता बघा मी इथे लिहितो 32,768 दॅट इज इक्वल टू, इथे लिहितो मी आता सरळ. मग बघा 1 2 3 हे तिघं, 1 2 3 3 वेळेस इंटू. परत आता बघा 1 2 3 हे तिघं घेऊ. परत आता इथे 1 2 3 3 वेळेस आले. आता नंतर परत हे 1 2 3 3 वेळेस, 1 2 3 इथपर्यंत आले. ओके, परत आता हे 1 2 3 1 2 3 हे झाले तिघं. असं काय झालं, हे 1 2 3 4 4 जोड्या, 1 2 3 4 हे तिघं, तिसरं आणि चौथं 4 जोड्या झाल्या. 1 2 3 4 झालं. आता ही 5वी जोडी, 5वी हे ट्रिपलेट म्हणता येईल त्यांना, 3 3 च्या. मग आता इथे काय परत 2 इंटू 2 इंटू 2 आहे का सिंपल. बघा तसे इथं 1 2 3 4 5 असे 3 3 चे ग्रुप झाले. एक पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा ग्रुप. तशी इथे बघा 1 2 3 4 5 ग्रुप झाले. आता इथे मी नुसतं असं लिहिले, पण जर मी असं लिहिलं बघा बरं का, आता मी असं लिहिलं क्यूब रूट कुणाचा, ह्याचा, तर त्याला आतमध्ये टाकलं. आता 32,768 ह्याचं क्यूब रूट, त्यावेळेस मात्र हे सगळे येतील का? मग नाही. ह्याचं ज्यावेळेस क्यूब रूट आपण लिहितो, एक प्रोग्राम असतो तो क्यूब रूटचा, मग ह्या प्रोग्राम मध्ये क्यूब रूट घेताना हे सगळेच्या सगळे येऊ शकतात का? नाही. तर त्या तिघांपैकी एकालाच बोलवलं जातं. मग बघा ह्या तिघांपैकी एक जण आला, 2 आला इंटू, ह्या तिघांपैकी एक जण आला, 2 आला इंटू, ह्या तिघांपैकी एक आला, 2 आला इंटू, ह्या तिघांपैकी एक आला, 2 आला इंटू, आणि ह्या तिघांपैकी एक आला 2. म्हणजे बघा 1 2 3 4 5 5 हे जे 3 3 चे होते त्या ग्रुप पैकी 5 जण आले. ओके, चला त्यांचं मल्टिप्लिकेशन करा, तोच आपला आन्सर असेल. मग बघा 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32. देअरफॉर 32 म्हणजेच ह्या एवढ्या मोठ्या नंबरचं क्यूब रूट काय आहे? ह्या नंबरचं क्यूब रूट 32. कळलं का सगळ्यांना? आता एखाद्याला असं वाटू शकतं बरं का, तुम्हाला असं वाटेल की इथे इथून पुढे जर आम्ही 8 ने जर भाग दिला तर चालेल. इथे मी 2 2 ने मुद्दाम दिले, पण एखाद्याला असं वाटलं आम्ही डायरेक्टली 8 ने देऊ शकतो भाग इकडे. असं बघा इथे हे 3 3 इथपर्यंत झालं. आता इथून 8 ने जर भाग दिला तर 8 पंचे 40, 11 उरले इथे, त्याला भाग दिला 48 सॉरी 8 + 48 3 उरतील, इथे 32, 8 चौक 32 असे करू शकता. बघा इथे मी दाखवतो तुम्हाला. एखाद्याला तसं वाटू शकतं की आम्ही तसं केलं तर चालेल का? हे तुम्ही कॉपी करून घ्या पटपट. बघा अगदीच 2 2 नेच घेतलं पाहिजे असं पण नाही, पण घेतलं तर नक्कीच तुम्हाला ते सोपं वाटेल. बघा आता इथे आता ही सुरुवातीचं 32,768 हे आहे, हे 2 2 2 2 2
2 इथपर्यंत आलं. हे बघा, ही जोडी म्हणजे मी डायरेक्टली इथपर्यंत लिहिलं, हे 2 इथपर्यंत लिहिलं. आता इथून पुढे मी स्टार्ट करतो हे 512 इथून पुढे, बरोबर. हे इथून पुढे मी स्टार्ट करतो आता. म्हणजे इथपर्यंत आपलं काय आलं होतं, त्याच्या नेक्स्ट स्टेपला इथून 512. आता बघा, आता ह्याला जर एखाद्याला असं वाटलं की हे 2 2 2 2 एवढे छोटे छोटे नंबर पाडत बसण्यात खूप वेळ जातो, त्यांनी काय करायचं, सरळ 8 ने बघा. 8 7 48, 8 6 जा 48, 3 उरले इथे दिले 32, 8 4 जा 32, 8 चौक 32. झालं क्लिअर. आता परत 8 8 जा 64, 8 8 64, 8 8 जा 64 आणि नंतर मग 8 1 जा 8. म्हणजे बघा, तुम्हाला काय करावं लागलं, इथून फक्त 2 उचलावं लागेल इंटू, इथून फक्त ह्या जोडीतला ह्या तिघांपैकी 2, ह्या तिघांपैकी 2 आणि ह्या तिघांपैकी ह्याच्यातला मात्र 8 येईल, बरोबर आहे. मग बघा 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32, तेच आन्सर येते. फक्त काय झालं, इथे तुम्ही डायरेक्टली 8 घेतला आणि इथे आपण मात्र 2 2 2 2 करत त्याला छोटी छोटी तुकड्यांनी भाग दिला. चालेल, तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. ठीक आहे, चला पटपट कॉपी करा बाळांनो. आता बघा बाळांनो, इथे नेक्स्ट टाईपचा हा क्वेश्चन दिलाय बघा. आता हा खूप सिंपल क्वेश्चन आहे बघा. इथे फक्त तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत. आता व्यवस्थित समजून घ्या काय करायचं आपल्याला. वर आहे इथे 27, खाली आहे 125. मी इथे लिहितो 27 आणि खाली 125. आता एखाद्याला जर ह्याचे फॅक्टर्स माहित नसतील, त्यांनी सरळ काय करायचं, इकडे घ्यायचं असं आणि ह्या 27 चे फॅक्टर पाडायचे. काही 2 ने तर 3 ने भाग द्या. 3 9 जा 27, 3 9 जा 27, नंतर 3 3 जा 9 आणि नंतर 3 1 जा 3 असा. म्हणजे बघा त्याचे 3 3 3 हे फॅक्टर आले. इथे लिहून टाकतो मी 3 × 3 × 3. बघा, एखाद्याला डायरेक्टली येत असेल ते करायची गरज नाही. 3 3 जा 9, 9 3 जा 27, कळलं. आता तसंच ह्याचं पण होणार आहे बघा. त्याचं कसं होईल, इथे बघा 125 कसं येईल, मग इथे 5 ने भाग जातो ह्याला, एक ह्याच्या युनिट प्लेसला 5. मग इथे बघा 5 2 जा 10, किती उरले 2, इथे दिले 2 25. मग 5 5 जा 25. आता बघा इथे आता 25 डायरेक्टली 5 5 जा 25, 5 5 25. आता 5 ला कसा 5 1 जा 5, कळलं का. मग आता बघा इथे 125 च्या जागी मी काय लिहिणार, 5 × 5 × 5. 5 5 जा 25, 25 5 जा 125, 5 5 25, 25 5 125, 3 3 9 9 3 27. ओके. आता ज्यावेळेस मी ह्याचं क्यूब रूट घेणार आहे बघा, ह्याला ज्यावेळेस ही टोपी लावेल मी क्यूब रूटची, तर त्यावेळेस मग काय होईल बघा, त्यांचा जो काही प्रोग्राम असेल बघा इथे, तर ह्या क्यूब रूटच्या प्रोग्राम मध्ये ह्या सगळ्यांना बोलवतात का ते नाही, त्यामध्ये ह्या तिघांपैकी एकच जण बाहेर येईल. मग बघा ह्या तिघांपैकी एक जण आला आणि ह्या तिघांपैकी एक जण आला, म्हणजेच ह्याचं क्यूब रूट हे आलं 3/5. जमेल सर्वांना. आता इकडे बघा, हे दुसरं आपण इथे सोडूया बघा, सेकंड. आता हे काय आहे, क्यूब रूट ऑफ 16/54. बघा बरं, आता ह्या ठिकाणी मला एक गोष्ट लक्षात येते बघा, आपण ह्यांचे फॅक्टर पाडून घेऊ. चला, फॅक्टर्स जर पाडले तर काय होईल बघा बरं का. आता इथे 16, एखाद्याला येत नसेल त्यांनी इथे असे पाडून घ्यायचे फॅक्टर, काही लाज वाटू द्यायची नाही, डायरेक्टली पाडायचे फॅक्टर. बघा 2 8 जा 16, 82 16, नंतर 2 4 जा 8, नंतर 2 2 जा 4, नंतर 2 1 जा 2. बघा हे 4 फॅक्टर आले. इथे लिहून टाकू आपण, इथे लिहिण्यापेक्षा आपण इथे 16/54 घेऊ असं. आणि मग बघा बरं, आता हे 1 2 3 4 आले, 2 × 2 × 2 × 2 हे आले अपॉन. आता हे 54 घ्या, 54 चे परत फॅक्टर पाडायचे 54. आता ह्याचे पण 2 ने भाग जातो बघा, इथे युनिट प्लेसला 4 म्हटल्यावर. मग आता 2 2 जा 4, एक उरला, इथे दिला 14. मग 2 किती 14, 2 7 जा 14. आता बघा ह्या 27 ला कितीने भाग जातो, 3 ने. 3 9 जा 3 9 27, परत 3 3 जा 9, 3 3 जा 9. आता परत ह्या 3 ला 3 1 जा 3, म्हणजे हे फॅक्टर घ्या बरं खाली. आता चला 2 × बघा काय आलं, 2 3 3 3, 3 वेळेस आलं, 3 × 3 × 3. एक गोष्ट कळते का तुम्हाला बघा बरं बाळांनो, आपल्याला त्यांनी क्यूब रूट विचारलं, म्हणजे आपल्या तिघांपैकी एक, आणि इथं तर 4 आले, हे 4 आले, इथे 4 आले, 4 पैकी एक नाही 3 पैकी. हा, त्यांनी जर म्हटलं असतं 4th रूट काढा, 4th रूट, तर जर हे सारखे 4 आहेत त्यातला एक बाहेर आला असता. पण इथे सारखे कुठे 4, 4th रूट पण नाही विचारलं, 4 सारखे पण नाही. मग आपल्याला क्यूब रूट, क्यूब रूट विचारलं म्हणजे काहीतरी गडबड दिसते इथे. सिंपल, काय गडबड झाली,
इथे हे जे दिलेत ना तर ह्याच्यातला हा एक 2 आणि हा एक 2 कॅन्सल करून टाका, ह्याच्यासोबत हा कॅन्सल होतोय, उरले किती ह्याचे 3 आणि ह्याचे 3. आता क्यूब रूट घेणं सिंपल आहे की नाही. बघा आता इथे आपण आता ह्याला टोपी घालतो मी अशी, तुम्ही पण टोपी घालायच्या ह्याला फक्त. 16/54 बघा 16/54. आता ह्याचं क्यूब रूट घेताना मी बघा अगोदर हे फक्त असेच नंबर दिले. आता ह्या ज्यावेळेस ह्याला टोपी घातली आपण ही क्यूब रूटची, त्यावेळेस ह्या तिघांपैकी कोण येईल, एक जण येईल, ह्या तिघांपैकी एक जण. अँड दिस इज द आन्सर. हेच त्याचं उत्तर असेल. जमलं का? बघा बरं, याचे फॅक्टर पाडले, ह्याचे फॅक्टर पाडले, आपल्याला कळलं तिघं पाहिजे, तिघं पाहिजे, हे चौथे एक्स्ट्रा आले, मग त्याला एकाला एक कॅन्सल झालं, उरले हे तिघं. त्यातले ही टोपी घातल्यानंतर मग ह्या तिघांपैकी एक बाहेर आला, ह्या तिघांपैकी एक आला. दॅट इज द आन्सर. तेच त्याचं आन्सर. ओके, चला पटपट कॉपी करा. आपल्याला लास्ट क्वेश्चन बघायचं या चॅप्टरचा आता. तर आता बघा बाळांनो, इथे आता हे जे दिलंय एकदा मी हे इथे लिहितो. हे जे त्यांनी हे गिवन पार्ट आहे, ह्याचं क्यूब रूट हे दिलंय. ऍक्च्युली ह्याचं क्यूब रूट तुम्हाला सांगतो मी कसं. क्यूब रूट ऑफ आपल्याला काय करायचंय, 0.0000729. आता हे सिंपल ह्याच्यात लिहून घ्यायचंय आपल्याला अगोदर. बघा कसं, इथे आपण काय करूया, ह्याला जर लिहायचं ठरलं आपल्याला तर इथे असं बघा, हे क्यूब रूटचं साइन तसंच ठेवा. फक्त आता इथे बघा, हे पॉइंटच्या इकडे एवढे घर आलेत ना, जर ह्याला पॉइंट मधून मुक्त करायचं असेल, पॉइंट मधून जर मुक्त करायचं असेल तर खाली काय करायचं बघा, ह्याला जर पॉइंट मधून मुक्त करायचं, इथून हा पॉइंट एक घर इकडे गेला, 2 घर, 3 घर, 4 घर, 5 घर, 6 घर, म्हणजे ह्या पॉइंटला जर 6 घर तिकडे नेलं तर हा 729 एकटाच उरतो बघा, असा 729 बघा. आणि हे पुढचे 3 झिरोला काही महत्व राहत नाही, कारण इथे पॉइंट नाही म्हणून. मग बघा बरं, हे किती घर गेलं बघा, 1 घर, 2 घर, 3, 4, 5 आणि 6 प्लेसेस तिकडे गेलं. मग 6 प्लेसेस जर तिकडे गेले तर इथे 1 वर तितके झिरो द्यायचे, जितके घर तिकडे गेले तितके झिरो इथे देऊन टाका. 1 2 3 4 5 6. हे 6 घर गेलं तिकडे, इथून 6 घर, हा पॉइंट जो आहे हा डेसिमल बघा, हा 6 घर गेला म्हणून खाली 6 झिरो द्यावे लागले. त्याच्या बदल्यात आपण नाही का घरी आपल्या आई वडिलांना बदल्यात काहीतरी मागतो, तू हे करणार नाहीस का, तू आमच्या सोबत आज येऊ नकोस, आमचं महत्वाचं काम आहे. मग आई वडील आपल्याला म्हणतात तू आज येऊ नकोस, मग आपण म्हणतो मला त्या बदल्यात तुम्ही काय देणार, असं बदला मागतो ना आपण. तसं हे जे आहे हे 6 घर तिकडे चालले, मग हे 6 घर जर डेसिमल तिकडे गेले त्याच्या बदल्यात त्याला काय द्यायचं तर 1 वर 6 झिरो द्यायचे. हे जर 7 घर गेलं तर खाली 7 झिरो द्यायचे. हे जर 8 घर गेलं तर 8 झिरो द्यायचे. असं हे 6 घर गेले, मी 6 झिरो दिले. ओके, आता बघा, आता हे खूप सिंपल आहे बघा. आता ऍक्च्युली हे 3 झिरो लिहायची गरज आहे का, समोरच्या साईडचे, समोरच्या झिरोला काहीच महत्व नसतं बघा, काही लिहायची गरज नाही. आता मी काय करतो, हे क्यूब रूट ही टोपी जी कॉमन आहे ती दोघांना सेपरेट करतो. मग बघा आता क्यूब रूट ऑफ 729 बघा, क्यूब रूट ऑफ 729 खाली बघा क्यूब रूट ऑफ हे किती आहे 60 1 वर 1 2 3 4 5 6 झिरो आले बघा. हे क्यूब रूट वर आले आणि खाली पण क्यूब रूट आलं. आता आपल्याला काय करायचं बघा, समजून घ्या. क्यूब रूट ऑफ 729 जर तुम्हाला येत नसेल तुम्ही काय करायचं, सरळ असं घ्यायचं, 729चं क्यूब रूट काढत बसायचं. तुम्हाला कळलं पाहिजे ते की जर समजा ह्याला 3 ने भाग देत चालला किंवा डायरेक्टली 9 ने, 9 8 9 8 जा 72, 9 8 72 आणि 9 1 जा 9, परत 9 9 जा 81, परत 9 1 जा 9. म्हणजेच बघा ह्याच्या 3 जण आले. हे ह्या 3 जणांपैकी ज्यावेळेस ह्याला टोपी घालू आपण अशी क्यूब रूटची, ह्याला टोपी घातली क्यूब रूटची, तर त्यावेळेस हे तिघं येऊ शकतात का एकाच वेळेस, नाही, त्यातला एक जण, म्हणजेच एकच जण आला त्या प्रोग्रामला 9, म्हणजेच त्याचं क्यूब रूट काय झालं 9. पण ते ऑलरेडीच त्यांनी देऊन ठेवलं आपल्याला, म्हणजे ते काढत बसण्याची गरज आहे का आता तुम्हाला, नाही. हे फक्त मी तुम्हाला कळण्यासाठी सांगितलं, ते ऑलरेडी दिलंय त्यांनी. मग आता क्यूब रूट ऑफ 729 ह्याच्या जागेवर डायरेक्टली काय येईल 9. आता इथे बघा आपलं काय ठरलंय, ज्यावेळेस क्यूब रूट आपण घेतो तो क्यूब रूट घेताना इथे जेवढे असतात त्यातला एक जण बाहेर येतो, बरोबर आहे, 3-3च्या ग्रुप पैकी. इथे बघा ग्रुप किती आहे, हे 3 घर, हे 3, म्हणजे 3 झिरो, हे 3 झिरो. मग ह्या 1 वर बघा, तुम्ही म्हणणार 1 एकटाच आहे, 1 किती घ्या ना, 1 × 1 × 1 किती असू शकतो. इथे हे 0 मध्ये सांगतो तुम्हाला, हे 3 आणि हे 3, ह्या तिघांपैकी एक 0 आणि ह्या तिघांपैकी एक 0, म्हणजेच 9/100. दिस इज द आन्सर. हे त्याचं उत्तर आलं. किंवा ह्याला तुम्ही असं पण विचार करू शकता बघा, कसा, क्यूब रूट घेताना लक्षात घ्या बरं का, क्यूब रूट घेताना जेवढे काही इथे असतील दिलेले हे 0, जेवढे 0 असतील बघा, किती 0 आहेत, 1 2 3 4 5 6, हे 6 0 आहे. त्याला सरळ काय करायचं, हा क्यूब रूट आहे, क्यूब म्हणजे 3, क्यूबचा मिनिंग 3, क्यूब रूट म्हणजे त्याला 3 ने डिव्हाइड करायचं.
किती घर आहे, किती झिरो आहे, 6 झिरो 6. त्याला 3 ने जर डिवाइड केलं 3 1 जा 3 2 जा म्हणजे आपल्याला उत्तरामध्ये किती झिरो घ्यायचे, 2 झिरो. हे 2 झिरो इथे घेतले. जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल असं, हे तुम्हाला मी अगोदरच्याच लेक्चरला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं बघा, डेसिमल पॉईंटच्या मध्ये आठवत असेल बघा, तुम्ही तो परत व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला कळेल. आणि जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल अशा स्टेप, तर सरळ एक लक्षात ठेवा, काय आपलं ठरलंय, 3 3 चे ग्रुप करायचे. ह्याचे 3चा ग्रुप 3चा ग्रुप, हा 1 इथे लिहून घ्यायचा. ह्या तिघांपैकी एक 0 आला, ह्या तिघांपैकी एक 0 आला. 9/100. आता बघा बरं का, आपण बदल्यात आता हे जर 2 0, जसं आपल्याला इथं हा डेसिमल तिकडे जायचा म्हणून त्याने 2 0 त्याने 0 मागितले. 6 घर इकडे गेला हा डेसिमल म्हणून त्याने 6 0 घेतले. आता हे 0 जे आहेत ते 0 न जायचे, मग त्याच्या बदल्यात त्याला पॉईंट डेसिमल द्यावा लागेल इकडे, कळते का? उलट जसं इथे त्याला 0 द्यावे लागले, आता 0च्या बदल्यात त्याला डेसिमल इकडे घ्यावं लागेल. किती 0 आहे, 2. मग इथं किती घर, 2 घर. पण ह्याच्याकडे एकच घर आहे, मग दुसरं घरच नाही. मग काय करायचं अशा वेळेस, बघा हा 9 तसाच ठेवा, म्हणजे एक घर इथून बघा, एक घर आलं इथं झालं, एकच घर आलं. पण आपल्याकडे 2 0 आहेत, मग 2 0 जाण्यासाठी इथे एक 0 दिला, म्हणजे बघा हे पहिलं घर, हे दुसरं घर. घर नसेल त्याला 0 देऊन टाकायचं आणि 0 पॉईंट, म्हणजे बघा 0.09. ह्याचा मिनिंग काय झाला, हे इथून डेसिमल आला, इकडनं येतो असतो तो, जाताना इकडे जातो, येताना असा येतो. मग पहिलं घर दुसरं घर, किती घर आले, 2, म्हणजे 2 0ला 2 घर आलं. दिस इज फायनल आन्सर. कशाचं फायनल आन्सर आहे हे, ह्याचं बघा, क्यूब रूट ऑफ काय, 0. काय ते 0.00729 दॅट इज इक्वल्स टू. आता ह्याचं क्यूब रूट इथे काय आलं बघा, 0.09. आणि जर तुम्ही डायरेक्टली विचार केला ह्याचा, तर काय 729चं 9च आहे, हे काय ह्यांनी दिलंय 729चं 9. राहिला प्रश्न फक्त कशाचा, डेसिमलचा. पण डेसिमल पॉईंट मध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय करायची, मोजून घ्यायची. किती घर आहेत हे, 1 2 3 4 5 6, 6 घर. इथे लिहून घ्या घर किती, ते 6. हे 6 घर इथे काय आपण घेतोय, क्यूब रूट, सरळ त्याला 3 ने डिवाइड करायचं. मग इथे बघा 3 1 3 3 2 6 म्हणजे 2. ह्याला 2 घर द्यायची उत्तराला डायरेक्ट. म्हणजे ह्याचं उत्तर तुम्हाला माहित होतं, ह्याचं उत्तर 9 आहे. 9 लिहायचं आणि त्याचे घर फक्त ह्याच्यावरून घर ऍडजस्ट करायचे. 2 घर इथं 6 आहे, 6ला 3 ने डिवाइड केलं तर 2 आलं, म्हणजे 2 घर. इथे 2 घर दिले. सपोज आता बघा बरं का, आता बघू किती जणांना कळतात. आता सपोज मी असं केला, आता हे तर तुम्हाला नाही आता सिलेबस मध्ये, फक्त तुम्हाला कळण्यासाठी सांगतोय मी. सपोज बघू आता किती जणांना कळतात. इथे सपोज असं आहे बघा, क्यूब रूट ऑफ इथे असं दिलं 0.0000729 असं दिलंय बघा. आता तुम्हाला हे तर माहिती की नाही, ह्या 729चं क्यूब रूट किती आहे, 9 हे त्यांनी दिलंय असं, बरोबर आहे. पण आता इथे किती घर होते बघा, 1 2 3 4 5 6, 6 घर होते. इथे घर मोजा आता, घर किती इथे 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 घर आहे. 9 घर, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, इथं 6 घर होते, त्याला 3 ने डिवाइड केलं. जेवढे घर ते लिहा आणि त्याला ह्या क्यूब रूटचा हा जो आहे त्याने डिवाइड करा. 3 1 जा 3 2 जा म्हणजे किती घर दिली इथे, 2 घर. आता इथे बघा हे घर किती झाले, 9 प्लेसेस. पण ह्या 9 प्लेसेसला कितीने डिवाइड करणार, इथे हा क्यूब रूट आहे म्हणून 3 ने. मग 3 1 जा 3 3 जा म्हणजे किती घर येतील उत्तराला, 3 प्लेसेस. इथे 3 प्लेसेस, याच्याकडे एकच प्लेस आहे, 2 प्लेस कुठून आले त्या नाही. इथे 1 2 बघा, एक घर 2 घर 3 घर झालं, 0.009. कळलं का आता, सिंपल आहे की नाही. आणखी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आता बघा इथे बघू, आता हे किती जणांना कळतं बघू. क्यूब रूट ऑफ 0.123 आणि इथे 729 असं दिलंय. आता बघू बरं किती जणांना कळतं, हे मोजून घ्या आता घर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 घर किती आहेत, 12 12 घर आहेत. आता सॉरी, पहिलं मला ह्याचं सांगा, 729चा आन्सर किती दिलेले त्यांनी, इथे 9 दिले. इथं घर दिले होते 6, मग 6ला कितीने डिवाइड केलं, 3 ने. 3 दुने म्हणजे 2 घर आले. इथे घर किती दिले होते, 9 घर. त्या 9 घरांना 9 प्लेसेसला कशाने डिवाइड केलं, 3 ने. क्यूब रूट आहे म्हणून 3 ने डिवाइड केलं. मग 3 3 जा म्हणजे 3 घर. इथे किती घर दिले बघा, 1 2 3. आता इथे बघूया आपण किती बघा, हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 घर, 12 प्लेसेस. त्याला कशाने डिवाइड करणार, क्यूब रूट आहे म्हणून 3 ने. 3 1 जा 3 4 जा म्हणजे किती घर आपल्याला ऍडजस्ट करायचे उत्तराला, 4 प्लेसेस. 4 प्लेसेस कशा ऍडजस्ट करायचे बघा, ह्याच्याकडे एकच आहे. 2 3 4 बघा बरं आता 1 2 3 4 4 घर आलं आणि इथं पॉईंट दिला.
मग जर तुम्हाला हे 12 असे प्लेसेस असतील तर त्याच्यावरून कळतं 3 ने डिव्हाइड केलं की 4 घरं. ह्या 9 प्लेसेसला 3 ने डिव्हाइड केलं 3 त्रिक 9 3 घरं इथे दिले. मग ह्या जर 6 प्लेसेस असतील 1 2 3 4 5 6 तर ह्या 6 प्लेसेसला कितीने 3 ने 3 2 जा 2. मग हे 3 2 जा म्हणजे ह्या 2 प्लेसेस इथे दिल्या संपलं. पण ह्या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके बाळांनो, चला पटपट कॉपी करा बाळांनो. सिंपल आहे की नाही मॅथ्स. हे तुम्हाला हळूहळू जशी तुमची लेवल वाढेल, आता प्रत्यक्षात ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल त्यात आणखी मी खूप प्रॅक्टिस घेत असतो. आता हे थोडंसं तुम्हाला आपल्याला व्हिडिओ असल्यामुळे कसं माझं तुमच्याशी इतकं प्रॉपर कम्युनिकेशन मी करू शकत नाही. एक तर्फी चाललंय, मला कळत नाही तुमच्यापैकी किती जणांना कळतं किती जणांना कळत नाही. पण माझा प्रयत्न असा असतो की आता ज्यावेळेस समोर सगळे बसलेले असतात त्यावेळेस आणखी इफेक्टिव्हली आपण घेऊ शकतो. पण आपल्याकडे पर्याय आहे का आता? तर आता आपण अशाच पद्धतीने आणखी जोपर्यंत लॉकडाऊन उघडत नाही अशीच तयारी पण परफेक्ट करायची. आता जेवढा एक्सरसाइज, आता हे प्रॅक्टिस सेट 3.3 झाले बघा. आता 3.1 3.2 आणि 3.3 हे आपल्या क्लासवर्क मध्ये 2 वेळेस सोडवायचे आणि होमवर्कच्या नोटबुक मध्ये परत 2 वेळेस. आणि मी तुम्हाला कॉल करणार आहे, व्हिडिओ कॉल, त्यामध्ये मी चेक करणार. ओके बाळांनो, चला पटपट कॉपी करून घ्या.